मॅन ऑफ द मॅच चा मानकरी निशांत कडवे आणि असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथे त्याला इथे सन्मानित केले जाते. मनपूर्वक अभिनंदन निशू आणि यापुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या भागातील एक उत्कृष्ट शक्तिवाले गायक श्री सुनील झावरे यांनी आपल्यासाठी एक सुंदर प्रकारचे एक गाणं ते पेश करणार आहेत. मी श्री सुनीलजी झावरे यांना विनंती करतो की आपल्या आदानी आपल्या उत्कृष्ट अशा आवाजाने तुम्ही प्रेक्षकांना नक्तमतो करायचं आहे. हॅलो. मोरया क्रिकेट संघ मल्याण सुंदर सजविले मैदान. मोरया क्रिकेट संघ मल्याण सुंदर सजविले मैदान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचं करून सन्मान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करून सन्मान. देतो आमंत्रण याना इथे दरवर्षी. हे दोन्ही आमचे दाते आहेत हौसी. आमच्या क्रिकेट संघाला यांच्यापासून बहुमान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करू सन्मान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करू सन्मान. निलेश पाटील संजीव हे असे झटती दिन रात. मोरया क्रिकेट संघाला मोलाची ही साथ. साऱ्या कार्यामध्ये करती जीवाचे हेरान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करू सन्मान. सारे गाव करी आमचे गावासे मल्याने. रघुनाथाने गीत लिहिले काय कर गुणगान. अशा स्पर्धा भरवी ती दरवर्षी जो मान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करू सन्मान. सुधीर चरकर छोटम सेठ यांचा करू सन्मान. धन्यवाद. 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 खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सुनील बुवा. आपल्या खूप अशा उत्तुंग आवाजाने तुम्ही आपलं मल्याण ग्रामस्थ तसेच प्रेक्षक यांना मंत्रमुग्ध केलं. खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद शाहीर सुनील झावरे, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपण लगेच मैदानाकडे फोकस करूया. मैदानामध्ये एक बिग मॅच, एका बाजूला आपण पाहिलं तर सुमित ढेकले, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रशांत मोहरे असा मैदानामध्ये सामना आपण पाहतोय. अगदी कॅच पकडला होता परंतु तो चेंडू मात्र नो होता आणि म्हणूनच सुमित ढेकले यांना मात्र एक जीवनदान मिळालं आहे आणि त्या संधीचा फायदा ते नक्कीच घेणार आहेत, किंबहुना कित्येक वेळा त्यांनी घेतलेला सुद्धा आहे. आज मात्र महत्त्वपूर्ण मॅच आहे. टेनिस क्रिकेटमध्ये किंवा लेदर क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावं लागतं आणि त्याच पद्धतीने प्रेझेंट सुमित ढेकलेने पहिल्या मॅचमध्ये केलं, कारण 36 धावांची नाबाद खेळी त्यांच्या माध्यमातून आपण बघितली. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल प्रशांत मोहरे, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 धावा धावफलकावरती मिळणार आहेत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 ओव्हरची ही मॅच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी 35 ते 40 धावा मात्र कराव्या लागणार आहेत, कारण समोरच्या संघामध्ये सुद्धा खूप चांगले नामवंत खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅन फ्रॉम नालासोपारा पालघर सुमित ढेकले स्ट्राईक एंडला पाहतोय. अगदी आपल्या भारत देशामध्ये असेल किंवा दुबईमध्ये 10PL स्पर्धा असेल तिथे जाऊन सुद्धा ज्याने खूप चांगली फलंदाजी केली तोच सुमित ढेकले स्ट्राईक एंडवरती पाहतोय. यावेळेला मात्र चांगला फटका त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा संधी मिळत आहे. चेंडू अर्थातच बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोपर्यंत 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. सुमित ढेकळे यासारख्या संघाला फलंदाजाला आपण संधी देतोय. संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 8 रन ऑन स्कोर बोर्ड आणि या षटकातील
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 4 बॉलमध्ये 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. वेळेअभावी आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा हा सामना खेळतोय आणि त्यातील 4 चेंडूमध्ये 8 धावा मात्र खर्च झालेल्या आहेत. आता जे गाणं या ठिकाणी सुनील झावरे यांनी गायलेलं आहे, अर्थातच त्यामध्ये काही मल्याणमधले सदस्यांची नावं होती आणि मल्याण गावाचा सुद्धा उल्लेख होता. असे जे गाणं गायले त्या गाण्यावरती प्रभावित होऊन ग्रुप ग्रामपंचायत वरंडेचे सरपंच, एक दानशूर दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सुधीजी चेरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक हे आदरणीय सुनीलजी झावरे यांच्यासाठी आलेलं आहे. यावेळेला चांगला फटका त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग आणि सुमित ढेकेचा आज मात्र खऱ्या अर्थानं 2 वेळा त्याला संधी मिळाली, कारण पहिल्या बॉलवरती दुसऱ्या बॉलवरती मे बी तो आऊट होता, परंतु नो चेंडू होता आणि तदनंतर 1 चेंडू मात्र झेल झाला असता, परंतु झेल मात्र सुटलेला आहे. पहिल्या ओव्हरची सांगता संघाची धावसंख्या 8 धावा लागते धावफलकावरती. तर एका बाजूला आपण पाहिलं तर सुमित ढेकेची जबरदस्त खेळी पाहतोय, परंतु दुसऱ्या बाजूला मी नेहमीच ज्याचं खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख करत असतो, किंबहुना पहिल्या सामन्यामध्ये मी सांगितलं सुद्धा होतं की प्रशांत मोरे हा फक्त कुरुळ गावापुरता मर्यादित नाही, तर तो अलिबाग तालुक्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये किंवा रायगड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा खूप चांगला प्रसिद्ध आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. या बॉलवरती मात्र जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मात्र फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. बॉलरचं नाव सांगा प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं लगेच. तर सूरज पाशीलकर आहे गोलंदाज आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर ज्यांचं नाव मी खऱ्या अर्थानं सातत्यानं अभिमानानं घेतो, कारण आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव ज्याने आकांती देशापर्यंत पोहोचवलं असा पंकज जाधव स्ट्राईक एंडवरती पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर मग मुंबईमधले बरेचसे मोठमोठ्या स्पर्धा असतील किंवा भारतामधील मोठमोठ्या स्पर्धा असतील किंबहुना 10PL स्पर्धा असतील, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या फलंदाजीचा त्याने जलवा दाखवलेला आहे. या बॉलवरती मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू स्वेले क्षेत्रामध्ये आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. सुमित ढेकले आणि अर्थातच या ठिकाणी पंकज जाधव ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा प्रशांत मोरेने, अर्थातच समोरचे फलंदाज हे सर्वांना माहीत आहेत, परिचय करून द्यायची काही गरज नाही, परंतु त्यांना सुद्धा एक चांगल्या पद्धतीने फक्त 8 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. आणि आता मात्र द्वितीय सत्रामध्ये दुसऱ्या षटकामध्ये सूरज यांनी पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने फलंदाज आपलं फुटवर्क मुवमेंट करतो त्या पद्धतीची लाईन याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाज फलंदाजचं फुटवर्क मुवमेंट रीड करत नाही आणि मग कुठेतरी षटकार किंवा चौकार होत असतात, परंतु ज्या पद्धतीने फुटवर्क मुवमेंट आहे त्या पद्धतीची लाईन ही खऱ्या अर्थानं या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. कारण पहिल्याच 3 बॉलमध्ये स्लॉग ओव्हर आहे आणि अंतिम ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज मात्र ताऊला बाद केलेला आहे. प्रथम सत्रातील अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती आता मात्र सुमित ढेके आपण पाहतोय, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण संघाची धावसंख्या आतापर्यंत 11 लागते धावफलकावरती. 4था बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे आणि पंकज जाधव दुसरी धाव घेत असताना मात्र बाद होत आहे. रनआउट स्वरूपात 1च धाव मिळणार आहे. संघाची धावसंख्या 12 धावफलकावरती लागत आहे. थँक्यू कल्पेश. आपण या खेळपट्टीचा विचार केला तर
ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे, कारण या खेळपट्टीवरती 4 षटकांमध्ये 64 धावा किंवा 60-70 धावा सुद्धा काढलेल्या आहेत. ॲट द सेम टाइम आपण गोलंदाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर याच मैदानावरती या खेळपट्टी मेडन किंवा निर्धाव षटक सुद्धा फेकण्यात आलेली आहे. म्हणजे संमिश्र स्वरूपाची ही खेळपट्टी ही मल्ल्यांच्या मैदानावरती आपण पाहतोय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक बॅटर आहे सुमित ढेकले. गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल, कारण 4 चेंडू मागे खूप कंजूस गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड हा फटका मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये जातोय. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना आता मात्र एक धावेसाठी झगडत आहेत. एक धावेसाठी आपण पाहिलं तर संघर्ष करत आहेत, कारण प्रत्येक खेळाडूला एक धावेचं महत्व माहीत आहे. त्याच्यामुळे 2 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 14 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 14 धावा, 14 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. अंतिम बॉल आहे या सत्रातील. एक जर मोठा फटका आला तर मात्र एक चांगलं टार्गेट होऊ शकेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा स्टेट डावीच्या दिशेने मारलेला फटका. 1 धाव तर पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न आणि शेवटल्या चेंडूवर सुद्धा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांची सांगता झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा धाफलकावरती लागलेली आहेत. म्हणजेच जिंकण्यासाठी येणारे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज. तर पुढील होणारा सामना माऊ 11 एकविरा थळ विरुद्ध स्मरणिका 11 नौखार. या दोनही संघांच्या संघ नायकांना मी विनंती करतोय की आपण लगेचच टॉस करण्यासाठी यायचं आहे. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांचं खूप कौतुक करावं लागेल. मग प्रशांत मोहरे असेल किंवा सूरज असेल, ज्याने आपल्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा खर्च केल्या. तर द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असणार आहे. तर ह्या धावा होणार की नाही होणार हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. स्मरणिका 11 नौखार विरुद्ध माऊ 11 थळ या दोन्ही संघांसाठी अंतिम पुकार असेल. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि तसेच श्री मोर्या मल्याण क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज जसा जसा वेळ पुढे जातोय तशी मात्र रसिक प्रेक्षकांची गर्दी अगदी मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत असताना यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा बरेचसे प्रेक्षक लाईव्ह आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी रुपेश म्हात्रे, आदरणीय रुपेशजी म्हात्रे सहानगोटे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आदरणीय सुधीरजी चेरकर ग्रुप ग्रामपंचायत वरंडे यांच्या माध्यमातून त्यांचा आपण सत्कार करतोय. रुपेशजी म्हात्रे, मॅन फ्रॉम सहानगोटी. माऊ 11 थळ संघाचा कर्णधार यायचा आहे, कारण स्मरणिका 11 नौखार या संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर द्वितीय सत्रामध्ये यासिन सर, आपण जर तसेच आमच्याच पंचकृषीमधील एक मोठं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय संदीपजी पाडेकर यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्या मनमोहक बहारदार अशा ज्या ट्रॉफीज पाहतोय, मग प्रथम क्रमांक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, अशा 3ही क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ते हेरंब कन्स्ट्रक्शन उसर अर्थातच आदरणीय संदीपजी पाडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थातच आदरणीय निलेशजी पाटील यांचे ते जिवलग मित्र सुद्धा आहेत. तर मी सुधीरजी चेरकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मायेचे उपदार शाल आणि त्याच प्रकारे सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सत्कार करतोय, त्यांचा सन्मान करतोय. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद निशांत. गेंदबाजी की जिम्मेदारी हम देख सकते हैं और महेंद्र अंधेरे
धन्यवाद DJ मास्टर आणि सरपंच सुधीर भाऊ चेरकर यांच्यातर्फे समालोचकांना सुद्धा इथे 500 रुपयाचं रोख पारितोषिक आले. अगदी मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक आभार आमचे लाडके सरपंच गंगाराम इंगौले गोलंदाज. चलिए दोस्तों मैदान में चलते हैं. ओहो बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे ढीले हाथों के साथ पुश किया था. पुश करो और खुश रहो. एक छक्का आने के बाद महेंद्र अंधेरे भूरिया नाम से जाने जाते हैं अपने इलाके में, और नीलेश मस्कर और महेंद्र अंधेरे उनका बॉडी लैंग्वेज खेलने का अंदाज एक ही है, इस वजह से थोड़ा थोड़ा कभी कभी दिक्कत पेश आती है. ओहो स्लोवर वन गेंद थी और योगेश पवार कुछ समझने के पहले ही गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था. विकेट कीपर के हाथों में यह कैच और इसी के साथ यह पहला झटका लगता हुआ. धन्यवाद डीजे रुद्रा. एक बैट्समैन एक्स्ट्रा पाठवा प्लीज. इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं मैदान में नमूदार होते हुए महेंद्र अंधेरे. जब तक मैदान में रहेंगे ये मैच बल्लेबाजों के पक्ष में ही होगा, इसमें कोई संदेह नहीं है. सिद्धेश विजय घाणेकर मैन फ्रॉम तळेखार तहसील मुरुड. चिंचोटी के मैदान पर जब एक गेंद और 5 रनों की जरूरत थी तब उन्होंने छक्का लगाया था और अपनी टीम को एक सनसनाटी और यादगार जीत दिलाई थी. वही विजय घाणेकर. जी हां, जड़ में डाल दिया था. गंगाराम ने ब्लॉक करने की कोशिश की. एक छक्का लगाने के बाद यहां पे अच्छी वापसी गंगाराम इंगौले की. 5 गेंदें हो चुकी है, 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. योगेश पवार हालांकि 1 रन बनाकर आउट हो चुके हैं. महेंद्र अंधेरे एक छक्के के सहायता से 7 रन बनाकर खेल रहे हैं. कुल मिला के इस मैच को जीतने के लिए 17 रनों की जरूरत. अब यहां से और 8 रनों की जरूरत है. गेंदें बची है 7. जी हां, पुल किया है मगर नोमैंस लैंड, क्योंकि नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं है और दोनों भी बल्लेबाज एक एक रन से खुश होंगे क्योंकि यहां पे जल्दबाजी करने की जरूरत नहीं है. सिंगल और डबल रन अगर यहां पे लेते हैं तो यह मैच आसानी के साथ जीता जा सकता है. ये महेंद्र अंधेरे ने भी समझ लिया है. रोहा कोलाड़ी इस इलाके में इस खिलाड़ी के बहुत ही चर्चे होते हैं और वहां पे उन्होंने बहुत मर्तबा अपनी बल्ले का जौहर दिखाया है और बल्लेबाजी करते हुए गेंदबाजों के छक्के छुड़ाए हैं. वही महेंद्र अंधेरे. और उसी के साथ इनके एक भाई है, उनकी भी हमेशा मुझे याद आती है. उनका भी कमाल का टैलेंट है बल्लेबाजी में. उनका नाम है परशुराम अंधेरे. हालांकि मैं उनको खुद मिस कर रहा हूं क्योंकि मेरे भी फेवरेट खिलाड़ी है, वो बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. इन 2 भाइयों ने पूरे रोहा, सुधागढ़ पाली और कोलाड इलाके में गेंदबाजों के होश उड़ाने वाली बल्लेबाजी की है. और आज फिर से एक बार बड़ी टीम के सामने, बड़े गेंदबाजों के सामने अपने आप को सिद्ध करते हुए नए गेंदबाज रवि बुम्बक, मैन फ्रॉम वर्तक नगर ठाणे एक्सप्रेस. 7 रनों की जरूरत बचे हुए 6 गेंदों में. जी हां, पैड लाइन पर गेंदबाजी. देखिए मुंबई और ठाणा के खिलाड़ी होशियार होते हैं. नो बॉल करार दिया है शायद, नहीं. जी हां, इस अंपायर जी ऐसा बता रहे तो हमें ऐसा लगा. आपका जो एक्शन है उसके ऊपर हमारा ध्यान होता है और 1 रन तो यहां पे मिलेगा क्योंकि गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था और गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल हो रही थी. अपने साथी बल्लेबाज विजय घाणेकर को यहां पे खेलने का मौका दिया और विजय घाणेकर ने भी बचपन में मुंबई में बहुत सारा क्रिकेट खेला है और मुंबईया क्रिकेट स्पेशली जो कहा जाता है वो उनके बल्लेबाजी में झलकता है. जी हां, बीचों बीच पकड़े गए. देखिए इसी तरह की गेंदबाजी करनी चाहिए, ये यहां पे रवि बुम्बक ने सोचा और उसी के साथ यहां पे अपने प्लान को एग्जीक्यूट भी किया है. लेग बिफोर द विकेट. विजय बैक टू द पैवेलियन.
धन्यवाद डीजे। अब यहाँ पे नए बल्लेबाज है सिद्धेश दंत। चिंचोटी के मैदान पर उनकी टीम बहुत ही संकट में थी, संकट मोचक बनकर उभर के आए थे और बैक टू बैक 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज। जी हाँ, बहुत ही सेंसिटिव क्रिकेट। हो अच्छी फील्डिंग, मगर उतना ही अच्छा थ्रो भी था। मगर दोनों भी बल्लेबाजों के क्या कहने, युवा खिलाड़ी है, आंखों आंखों में इशारा किया और पलक झपकते ही यहाँ पे रन चुरा लिया। कोई आंखों से काजल चुराता है, उस तरह से यहाँ पे दोनों भी बल्लेबाज रन चुरा रहे हैं। क्या कहने, सिद्धेश दंत भी बहुत ही होशियार खिलाड़ियों में जाने जाते हैं, क्योंकि वो खुद एक आयोजक भी है, एक समालोचक भी है, अच्छे बल्लेबाज भी है और क्रिकेट को उन्होंने जिया है हर वक्त हर समय। जी हां, हवा में खेल लिया है, मगर नो मैंस लैंड में 3 खिलाड़ियों के बीच में टप्पा खाने के बाद दोनों भी बल्लेबाजों के पास खासा अवसर यहां पे 2 रन लेने का। गंगाधर इंगवले ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद तक पहुंचे, फील्ड किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास जी हां 2 गेंदें बची है और जीतने के लिए 3 रनों की जरूरत। कंपलसरी चेस करना होगा, इसमें कोई शक नहीं है, कोई संदेह नहीं है। 2 गेंदें 3 रन, मनोवैज्ञानिक दबाव दोनों तरफ। बल्लेबाज, हालांकि गेंदबाज के ऊपर ज्यादा दबाव होता है। जी हां, और इसमें दबाव उठाकर खेला है। मैंने पहले ही कहा था ये बल्लेबाज बहुत ही डेंजर बल्लेबाजों में गिना जाता है। वेल डन बुरिया, कमाल की बल्लेबाजी। रवि बुम्बक जैसे बल्लेबाज को आपने